आणि यानंतर बातमी आहे दोन जुन्या मित्रांची, पण आता एकमेकांचे कट्टर विरोधक झालेल्या दोन शिवसेनांची। शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांसाठी मातोश्रीची दारं ही कायमस्वरूपी बंद असल्याचं संजय राऊत काही दिवसांपूर्वी छाती ठोकपणे सांगत होते। मात्र आता तीच दारं किलकिली झाल्याचं खुद्द राऊत सांगताना दिसतात। शिवसेना एकच आहे, ज्यांना परतायचंय त्यांनी मातोश्रीवरती या अशी खुली ऑफर राऊतांनी दिली आहे। मात्र शिवसेना विलीनीकरणाच्या चर्चांना किनार आहे ती मराठवाड्याच्या राजकारणाची। संभाजीनगरचे शिंदेचे नेते अब्दुल सत्तारांनी भाजपबाबतची खतखत 2 दिवसांपूर्वी उघड केली आणि त्याला ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी हवा दिली। मग यानंतर संतापलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा शाब्दिक हल्ला चढवला। यामुळे मराठवाड्यातल्या या नेत्यांमधला संघर्ष पुन्हा एकदा समोर आला। पण या निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेला आणि त्याआडून भाजपला डिवचण्याची संधी ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा साधली। त्यामुळे गद्दार, मिंधे, 50 खोके एकदम ओके अशी शिंदे सेनेची संभावना करणाऱ्या राऊतांना शिंदे सेना कोणत्या शब्दात उत्तर देणार हे पाहावं लागेल। ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं। एवढी का वेळ आली संजय राऊतांवर? आधी म्हणत होते दरवाजा बंद आहे, यापुढे एंट्री नाही। तुमच्या दरवाजावर येणार कोण? कोणच तुमच्या समोर टिकत नाहीये तुमच्या घरात। आणि कोण म्हणते दानवे हा तुमचा माणूस आहे ना, त्याच्यावर ही म्हणण्याची वेळ का आली? लक्षात ठेवा, कोणी टिकणार नाहीये तुम्ही। आणि शिवसेना ओरिजिनल आमच्याकडे आहे, तुमची आहे ती उभाटा आहे। आणि संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर खरी शिवसेना ही आपली शिवसेना आहे असं अर्थातच आदित्य ठाकरेंनी सांगितलं आणि सुप्रिया सुळेंनी सुद्धा याच्या सगळ्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांसंदर्भात उत्तर दिलंय। सर, अब्दुल सत्तार यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष हे शिवसेना संपवते। महायुतीमध्ये आता पुन्हा एकदा वाद निर्माण झालेले आहे। शिवसेनेबद्दल बोलतायत, मिंदेंची शिवसेना नाही आहे, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच आहे। ते जे बोलतायत ती मिंदेंची चोरांची टोळी आहे। असं अनेक राजकीय पक्षांमध्ये जातं, काही प्रेमाने परत जातात, काही आईसनी परत जातात। आईस म्हणजे तुम्ही विसरला असाल तर इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी। आईस उन्हाळा पण वाढलाय आजकाल, त्याच्यामुळे काही आईसच्या केसेस असतात, काही प्रेमाच्या केसेस असतात। आता ते काळाप्रमाणे कळतं। आणि या सगळ्या दोन शिवसेनांमध्ये नेमकं खरंच मलोमिलनाचं वातावरण तयार झालंय का, या चर्चा रंगलेल्या असताना समृद्धी महामार्गावरती एक खूप इंटरेस्टिंग चित्र पाहायला मिळालं। दोन नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली। काल अब्दुल सत्तारांनी भाजपावरती टीका करत दोनही शिवसेनांनी एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली। त्याला समर्थन कोणी दिलं तर अंबादास दानवेंनी दिलं। आणि आज या दोनही नेत्यांची त्यांच्या दौऱ्यादरम्यान गळाभेट झाली। हे म्हणतात आम्ही शिवसेना आहोत, ही जागा शिवसेनेची, मी स्वतःच निवडून आलेलो ना शिवसेनेचा मागश्वास इथं, मग ही जागा यांना का नाही मिळाली? याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीनं यांना पूर्णपणे निस्तनाबूत करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि हीच भूमिका सत्तारांनी मांडली। बरं झालं आता गुवाहाटीचं बाहेर आलं, बरं झालं ना सुरतचं बाहेर आलं। आता आम्ही म्हणत होतो तर नाही, आता सत्तारच बोलले। त्याच्यामुळे वरती बोलवलं तरी ठीक आहे, एखादा माणूस एखादा फॉर्म वापस घेऊ शकतो, पण त्याच्या मनातलं मतदाराला थोडी काही करू शकतो। आणि अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेनांबद्दलचं विधान करताना अर्थातच भाजपला सुद्धा डिवचलं होतं। त्यामुळे भाजपची या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं। चंद्रशेखर बावनकुळेंना या संदर्भात विचारलं, पण अब्दुल सत्तारांनी बोलण्यापूर्वी एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली होती का हे तपासून पाहू असं बावनकुळेंनी म्हटलंय। समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना, मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल।